महाराष्ट्रात महिलांच्या संरक्षणासाठी असेल कोट्यावधी रुपये शासनाकडून खर्च केला जातो, मात्र राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण या विद्यार्थिनींसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेत मात्र कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक माहिती आधार न्यूजच्या हाती लागली आहे। जी नियमावली शासनाने ठरवून दिली आहे, ज्या कंपन्यांना ही टेंडर दिले आहेत त्यांना जी नियमावली ठरवून दिली आहे त्यामध्ये तब्बल 80 तास मुलींना प्रशिक्षण देण्याचं बंधनकारक आहे। मात्र अशा वेळेला किती तास प्रशिक्षण दिलं आहे का आपणच? राणी लक्ष्मीबाई आत्मपरीक्षा हे जे तुम्हाला उपक्रम तुमच्या शाळेत झालेला आहे का? हो। मग किती तास झाला तो? 6 तास। किती दिवसातून? 3 महिन्यातून। तुम्हाला किती घंटे प्रशिक्षण दिलं? 12 घंटे। हे कराटेचं शिक्षण दिले तुम्हाला, हे किती घंटे दिले? 12 घंटे। तर आपण ऐकलं असेल 80 तास प्रशिक्षण असताना किती तास प्रशिक्षण दिले हेच विद्यार्थ्यांकडून ऐकलेलं आहे। आणि या धक्कादायक विषयावर आपण आज फोकस देणार आहोत की नेमके महाराष्ट्रात चाललं तरी काय आणि सरकारचं याकडे लक्ष आहे की सरकारचे मंत्री सुद्धा यामध्ये सामील आहेत, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। मंडळी, भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे महाराष्ट्रात की प्रत्येक क्षेत्रात आपण ऐकत आहोत की कुठे कुठे किती प्रमाणात भ्रष्टाचार होतो। मात्र आपल्या आई बहिणी मुख्यमंत्र्यांनी खरं तर महाराष्ट्रावर कोट्यावधी रुपयांचा कर्जाचा बोजा टाकलाय का, तर आपल्या लाडक्या बहिणी सुखी व्हायला पाहिजे। मात्र या लाडक्या बहिणींना सुखी करताना त्यांच्या मुलींवर कशा प्रकारचे समाजात अत्याचार होत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपये देऊन त्या मुलींना आत्मनिर्भर करत आहेत की उद्या जर एखादं संकट आलं तर त्या संकटाला ह्या विद्यार्थिनींनी सामोरं गेलं पाहिजे व आत्मसंरक्षण आपलं केलं पाहिजे। मात्र त्यामध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल तर महाराष्ट्र सरकार गप्प का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही। आधार न्यूजने अहिल्यानगर, खरं म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आलं आहे आणि ते केल्याने काय, त्या जिल्ह्याला काय, त्या जिल्ह्यातील मुली सुखी झाल्या आहेत का, त्या जिल्ह्यात काही भ्रष्टाचार थांबला आहेत का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते खरोखर अत्यंत चुकीचं ठरू शकतं। आधार न्यूजने अहिल्यादेवी नगर इथे खरं म्हटलं तर सर्वे केला आणि तब्बल 587 जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा त्या जिल्ह्यामध्ये येतात त्या प्रत्येक शाळेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक माहिती आधार न्यूजच्या हाती येते आणि ती आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला त्या विद्यार्थ्यांच्या तोंडून, त्या मुख्याध्यापकांच्या तोंडून कशा प्रकारे या भ्रष्टाचाराला साथ दिल्या गेलीत आणि त्या विद्यार्थिनींवर कशा प्रकारचा अन्याय झालाय। उद्या जर नगर जिल्ह्यात जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना घडल्या तर त्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये लावून काय मिळवलं हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल। मात्र तो अशा दुर्घटना होण्यापूर्वीच आधार न्यूजने त्याचा सर्वे केला आणि वेळेत सरकारला जाग आणण्यासाठी हा खास एपिसोड आम्ही बनवत आहोत। ज्या नगर जिल्ह्यामधल्या झेडपीच्या शाळा आहेत त्या अनेक शाळांमध्ये आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे तिथं गेल्याने एक धक्कादायक प्रकार माहिती समोर आल्या आहेत। खरं तर या ज्या राणी लक्ष्मीबाई आत्मनिर्भर या योजनेचा ज्या कंपनीला टेंडर दिलं होतं, ज्या शिक्षकांकडून कराटेचं प्रशिक्षण मुलींना दिलं जात होतं, ते शिक्षकच प्रशिक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। त्या शिक्षकांना कोणताही प्रशिक्षण नाही, कुठलेही ट्रेनी शिक्षक उचलले, त्यांना 1000-2000 रुपये दिले आणि शिक्षण त्या मुलींना घडवण्याचा जो खोटा प्रयत्न केला आहे, आधार न्यूजने त्याला कुठेतरी धक्का दिला आहे। खरं म्हटलं तर शासनाची नियमावली अशी आहे की 80 तास प्रशिक्षण, या ज्या शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना 80 तास कराटेचं प्रशिक्षण देणं हे बंधनकारक होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये या मुलींना किती तास, फक्त अवघे 8 तास, तर काही शाळांमध्ये 12 तास प्रशिक्षण दिलं आहे। ऐका तुम्ही हाच ऑडिओ, त्या विद्यार्थिनींची घेतलेली मुलाखत आपण ऐका, किती तास प्रशिक्षण दिलं आहे। माझे नाव अमृता प्रमोद जमजात, इयत्ता 6वी, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडगाव थडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। बर, प्रश्न असा आहे, राणी लक्ष्मीबाई आत्मपरीक्षा हे जे तुम्हाला उपक्रम तुमच्या शाळेत झालेला आहे का? हो। मग किती तास झाला तो? 6 तास। किती दिवसातून? 3 महिन्यातून। फक्त 6 तास शिकवलं तुम्हाला? हो। हे कराटेचा प्रशिक्षण अधिक झाला असतं तर आम्हाला अधिक फायदा झाला असता। म्हणजे तुम्हाला ह्या 3 महिन्यामध्ये फक्त 6 घंटे शिकवल्यामुळे तुम्हाला त्याचा काही फायदा झालेला नाही? जर त्यांनी जास्त शिकवलं असतं तर आम्हाला जास्त फायदा झाला असता, पण त्यांनी 12 तास शिकवलं म्हणून आम्हाला एवढा फायदा झाला नाही। नमस्कार, माझे नाव सृष्टी गोरक्षनाथ सोनवणे,
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कटवेगे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, केंद्र सरे. राणीबाई लक्ष आत्मरक्षा प्रशिक्षण जे कराटेचे शिक्षण दिले तुम्हाला, हे किती घंटे दिले? 12 घंटे. तुम्हाला फायदा किती झाला 12 घंट्याचा? आम्हाला त्यांनी थोडाफार शिकवल्यामुळे आम्हाला इतका फायदा झालेला नाही. त्यांनी फक्त 12 घंटे शिकवल्यामुळे इतका फायदा नाही झालेला आम्ही. तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे जास्त तास शिका दिले असते तर त्याचा फायदा भरपूर झाला असता. हो. तुम्हाला प्रशिक्षण झालं म्हणून असं प्रमाणपत्र वगैरे दिलं आहे का? नाही. कुठल्या प्रकारचं प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी? आपण ऐकलं या चिमुरड्यांकडून की जर आम्हाला खरोखर जी सरकारने नियमावली ठरवून दिली तितकं जर प्रशिक्षण 80 तास मिळालं असतं तर कदाचित त्या खरोखर सक्षम झाल्या असतात. यास जबाबदार कोण? यांना जबाब विचारणार कोण? त्या पुढे जाऊन काही मुख्याध्यापकांच्या मी मुलाखती घेतल्या तर त्या मुख्याध्यापकांना या शासनाची बरीच नियमावलीच माहीत नाही. खरं तर या संस्थेचं काम आहे त्यांना सुद्धा एक लेटर पाठवणं, शिक्षण अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांना सुद्धा एक पत्र पाठवून अशा प्रकारचं ट्रेनिंग आपल्याकडून घेतलं जात आहे आणि त्याची नियमावली अशी आहे 80 तास प्रशिक्षण हे प्रशिक्षकांकडून करून घेतल्याशिवाय आपण त्यांना कोणतेही दाखले देऊ नये. मात्र मुख्याध्यापकांनी सुद्धा ज्यांना आपण गुरुवर्य म्हणतो त्यांनी सुद्धा हात मिळवली केली की काय असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आम्ही अनेक त्यांना प्रश्न विचारले असता त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. कुठेतरी आपले शिक्षण अधिकारी असतील, कुठेतरी आपल्याकडून एखादा जर खरंच शब्द बोलला गेला तर आपल्यावर किंवा आपल्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये. त्यामुळे या मुख्याध्यापकांनी सुद्धा अत्यंत सांभाळून उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे कितपत योग्य आहे? जर अशाच प्रकारचा भ्रष्टाचार बोकळत राहिला तर महाराष्ट्रामध्ये एकेकाळ UP बिहारला आपण नावे ठेवायचो की हा महाराष्ट्र म्हणजे UP बिहार नाही. मात्र आता तिथे गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे आणि ते प्रमाण महाराष्ट्रात वाढलं आहे. मंत्री महोदय साहेब, आपण इकडे लक्ष देणार का? मुख्याध्यापकांचे आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी मुलाखत घेतली. ऐकूया आपण नेमक्या काय म्हणाले आहेत ते. मी सौ इंदुमती कामदेव सोनवणे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कडवेडे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. या शाळेमध्ये आपल्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झालेला आहे, त्याच्याची थोडीशी माहिती द्या. राणी लक्ष्मीबाई हा शासनाने हे मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वसंरक्षणार्थ हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे आणि त्याचा परिणाम माझ्या मुलींना चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यामुळे मुलींमध्ये धीटपणा आलेला आहे आणि त्या चांगल्या प्रकारे समोरच्याची नजर ओळखू शकतात आणि वेळप्रसंगी थोडंसं त्यांना साध्या पद्धतीने मुलांचं हे पलटून लावू शकतात. या प्रशिक्षण जे सरांनी शिकवलं आहे त्यांचं नाव काय आणि किती तास शिकवलं आहे? श्री क्षीरसागर सर यांनी मुलींना ह्या महिला संरक्षणाचे धडे दिलेले आहेत आणि ते आठवड्यातून 3 दिवस मुलींना प्रशिक्षण. एकूण किती तास शिकवले गेलं? 3 महिन्यात एकूण किती तास शिकवले गेलं? 3 महिन्याचा नाही, हा कार्यक्रम 1च महिन्याचा होता ना. किती घंटे शिकवलं असं म्हणून? ते आठवड्यातून 3 दिवस यायचे म्हणजे महिन्याभरामध्ये सुट्टीचे दिवस वगळून 12 घंटे काय शिकवलं? हो, शिकवले. किती घंटे शिकवलं? 12 घंटे. 12 घंटे शिकवलं. आता ह्या मुलींना स्वतःच्या संरक्षणाकरता ह्या मुली 12 घंटे शिकवलं. स्वतःचं संरक्षण ह्या मुली करू शकता का 12 घंट्यावर? नाही. 12 घंट्यामध्ये कसं काय एवढ्या त्याच्यामध्ये त्याच्याकरता त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ब्लॅक बेल्ट, रेड बेल्ट वगैरे. पण ते काय 12 घंटे शिकू शकले नाही गेलं. हां, तर शासन याच्यावर जी आहे लाखो रुपये खर्च करतं ह्या निधीवर आणि त्याच मुलींना समजा पूर्ण शासनाच्या नियमावलीप्रमाणे प्रशिक्षण दिलं असतं तर मुलींना भविष्यामध्ये अडचण आली नसती असं तुम्हाला वाटत नाही का? हो, बरोबर आहे. पूर्ण जर मुलींचं शिक्षण झालं तर हे फक्त प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण मुलींना देण्यात आलेलं आहे. तर ते चांगलं शिक्षण जर मुलींना दिलं तर मुली स्वतःचं संरक्षण निश्चितच करू शकतील याची मला खात्री आहे. या प्रशिक्षणामध्ये ट्रेनिंग देत असताना मुलींना तुम्हाला शासनाची नियमावली काही सांगितलं आहे का? मार्गदर्शन केलं का तुम्हाला? हो, केलं ना, त्यांनी सांगितलं. किती घंटे आहे शासनाचे असं काय सांगितलं आहे का त्यांनी? नाही, 1 महिन्यातच त्यांनी मार्चमध्ये तेवढं त्यांना दिलेलं आहे टार्गेट.
आणि मार्च महिन्यात टार्गेट दिला आहे, पण त्यांनी सांगितलं की बाबा हे शासन नियमावलीचं बाबा इतके घंटे आहे तितके घंटे आहे आणि एवढंच प्रशिक्षण आहे, असं आम्हाला शासन निर्णय दिला आहे. असं काय तुम्हाला माहिती सांगितली का प्रशिक्षणवाल्यांनी? हो सांगितलं. किती घंटे सांगितले? नाही आठवत मला आता. नाही, पण त्या मग ते तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवत नाही तसं 100%. मग त्यांनी फक्त त्यांनी 12 घंटेच तुम्हाला प्रशिक्षण दिलं आहे मुलीला फक्त, आहे की नाही? हो 12 घंटे प्रशिक्षण दिलं आहे. आपण ऐकल्यानंतर खरोखर आपल्यालाही चीड येईल. मात्र ही चीड फक्त आपल्याला येऊन चालणार नाही, तर ही व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे. प्रत्येक पालकांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला पाहिजे. पालकांनी शिक्षकांना विचारलं पाहिजे, तो GR आम्हाला दाखवा, किती तास प्रशिक्षण होतं आणि तुम्ही का करून घेतलेलं नाहीत, न करता तुम्ही दाखले कसे दिले. प्रत्येक पालकांनी जर या विरोधात आवाज उठवला तर आपल्या मुली सुरक्षित राहू शकतील. फक्त सरकारच्या भरोश्यावर जर असं आपण सोडलं तर मुली आपल्या सुरक्षित राहू शकत नाहीत, कारण आपल्याच पैशातून ते प्रशिक्षण, ती टेंडर दिली गेली होती आणि त्यातून त्यांनी भ्रष्टाचार केला. आणि इतकंच नाही तर या पुढे जाऊनही या वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्याच कंपनीला देण्यात येणार आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पालकांनो आता तरी जागे व्हा. तुमच्यासाठी कोणताही राजकारणी धावून येणार नाही. मात्र तुमच्या मुलींचं संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हीच या शिक्षकांना आणि जे संबंधित अधिकारी असतील त्यांना जाब विचारल्याशिवाय राहू नका. व याच कंपनीची चौकशी सुद्धा केली पाहिजे की खरोखर किती प्रशिक्षण केलं आहे, त्याचे पुरावे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत सादर केले आहेत. अनेक माहितीचे अधिकाऱ्याकडे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सुद्धा माहिती मागितली आहे, मात्र त्यांच्याकडूनही कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे ही भ्रष्टाचाराची चैन कितपर्यंत पोहोचली आहे याची आपण कल्पना करू शकता. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, फक्त व्हिडिओ आवडून चालणार नाही, तर प्रत्येक पालकांना जर यातून जाग आली तर हा व्हिडिओ बनवण्यामागे कुठेतरी आम्हाला एक सार्थक झाल्यासारखं असं वाटेल. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.